हो, खरे आहे. या जगात सुखापेक्षा जास्त दुःख आहे. जीवनाच्या दुःखाने वैतागलेले व्यक्ती पूर्वी बागेत जाऊन बसायचे, तासनतास बसायचे. कारण बागेत जाताच त्यांचे मन प्रफुल्लित होत असे. एक सोबत एवढी फुले बघून कोणाचे मन दुःखी राहील हो? ही फुलांची जादू आहे की निसर्गाची कृपा? काहीही म्हणा, बागेत बसून फुलांना बघून दुखावलेले मन नक्कीच प्रसन्न होत असते. काही वर्षांपूर्वी पाणी भरपूर उपलब्ध होते. फुलबागेतील माळी पुरेसे पाणी द्यायचे आणि झाडांची काळजीही घ्यायचे. त्यामुळे बागेत फुले भरपूर असायची, तेही अगदी टवटवीत आणि ताजे, सुगंधाने भरलेले. आताच्या दिवसात हे चित्र फार बदललेले दिसते. बागीचे आहेत, पण पाणी कमी होत चालले आहे. त्यामुळे बागेतही झाडे फार सतेज दिसत नाही. त्यांची पाने, फुले असे सुकलेली दिसतात. झाडांचे चैतन्य फार कमी होत चालले आहे. वैतागलेल्या मनाला फक्त एका आशेची गरज असते आणि त्या आशेच्या शोधात लोक हे 4 उपाय नक्कीच करतात. पहिला उपाय, थोडे पैसे असतील तर गाडीचे तिकीट काढून एखादे गाव फिरून यावे. नदीकाठी वेळ घालवावा किंवा समुद्र असेल तर एखाद्या समुद्राकाठी जाऊन बसावे. दुसरा उपाय, एखादे नाटक किंवा सिनेमा बघायला जाणे. तिसरा उपाय, लॉंग ड्राईव्हवर जाणे, पण त्यासाठी खिशात भरपूर पैसे असायला हवे. आता चौथा आणि सर्वात सोपा उपाय, या सर्व उपायांपेक्षा बागेत जाऊन बसणे हा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे. ही निशुल्क सेवा सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असते. हे बागबगीचे आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात, पण त्यांना असे टवटवीत आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी पाणी वाचविण्याचे उपाय हे आपल्यालाच शोधावे लागतील बरं का.